नियुक्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या भ्रष्टाचाराचे आकडे माझ्याकडे आहेत, पण आता हे 2 पान आहेत, वाचू का? अधिकाऱ्या व्हायचे मोजक्या सांग। कृषी विभागात कृषी सहाय्यक 60,000, त्यामध्ये 20,000चा वाटा कृषी मंत्री, उरलेले 40 विभागीय कृषी संचालक, कृषी पर्यवेक्षक 1.5 लाख, रेट 1.5 लाख, म्हणजे निविदा लिहिलंय बरं का, याच्यात निविदा रक्कम, हे माझ्याकडे कागद आहे, याच्यात काय लिहिलंय संग्रामजी, आणि निविदा रक्कम लिहिलंय, हे कागद मी तुम्हाला हा सुद्धा शेअर करतो, माझ्याकडे आहे। कृषी पर्यवेक्षक 1.5 लाख, 40 वाटा मंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंकडे, उर्वरित कृषी संचालक म्हणजे इतर असते। कृषी अधिकारी 3 लाख, क्षेत्रीय मंडळ बदलीचा रेट होता कृषी अधिकाऱ्यांचा, ते संपूर्णपणे धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात होते पूर्ण। कार्यालयीन कृषी अधिकारी हे रेट कार्ड हे कोणाकडून सापडलंय? त्यांच्याच हाताखालच्या काम करणाऱ्या लोकांकडून सापडलंय मला, भामरे, पवार आणि त्यांचे जे संतोष कराड यांच्याकडनंच हे रेट कार्ड माझ्याकडे सापडलेलं आहे। कार्यालयीन कृषी अधिकारी 2 लाख, संपूर्णपणे मंत्री। तालुका कृषी अधिकारी 5 लाख, संपूर्णपणे धनंजय मुंडे। कार्यालयीन तंत्र अधिकारी, मी हे खोटं बोलत नाही, हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा, 4 लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात। उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख, टोटल मंत्री। कृषी उपसंचालक 5 लाख, डायरेक्ट मंत्री। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9 लाख कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 30 लाख। जिल्हा व योजनांची जिल्हा आणि योजनांची उपलब्धता, म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती माल आहे हे तपासून हा दर ठरविला जात होता, संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते। विभागीय कृषी संचालक ठाणे विभागाकरिता, हे जरा त्यांचे प्रेमाचे आहेत बरं का, कोण होते ते नाव आहे माझ्याकडे, ते नाव बी तुम्हाला मी शिडी देतो। 80 लाख ठाणे विभागाकरता। पुणे आणि नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर 60 लाख। अमरावती विभाग 40 लाख, नागपूर विभाग 40 लाख। संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे जात होता। संचालक पदाकरिता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण, सगळ्यात जास्त काय आहे, टेस्टिंग जिथे आहे ना तिथं माल जास्त काढण्यात आलेला आहे। 5 कोटी रुपये इतर संचालक 2 लाख, हे 5 लाख आहे का 5 कोटी नाही भाऊ, 2 आणि 2 4 आणि 3 7, 7 शून्य म्हणजे मग संचालक पदाकरता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5 कोटीचा रेट डायरेक्ट। इतर संचालकांचा रेट 2, ह्याच्यात बी 2 कोटी, संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांचे 2 कोटी आहे। 2 आणि 2 4 7 शून्य आहेत। माझं गणित जरा कच्चं आहे, तुम्ही थोडंसं पक्क करून द्या अशी माझी विनंती आहे। संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते 1 कोटी रुपये, कृषी अधिकारी खाते 60 लाख, तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख, कृषी अधिकारी बियाणे 15 लाख, कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख, तंत्र अधिकारी कीटकनाशके 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख, विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा, विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी, उर्वरित सर्व विभाग 50 लाख। त्यांच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग, सर्व विभाग 30 लाख। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ जिल्ह्याकरता 60 लाख। नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10 लाख। अमरावती, मराठवाडा, कोकण, ठाणे इतर जिल्ह्यासाठी 25 लाख। पुणे, नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी 40 लाख। इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये,
जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल, जिल्ह्याच्या गावात जायचं असेल, तर त्याचा रेट 2.5 लाख रुपये होता. पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत, ऐका, त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी रुपये एवढे घेतले जात होते. आणि हे फाईलवरून लक्षात येईल. मी त्या फाईली आणि हे सुद्धा सगळं जाहीर करील असं माझं मत आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केलेल्या आहेत. नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना, सरकारने काय केलेलं आहे की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे. 70 ते 80% हे बघितलेलं नाही, 20% सुद्धा पाहिलेलं नाही. सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे CDR, परत भ्रमण दूरध्वनी CDR रिपोर्ट, कार्यालयातील दूरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दरसूची सुद्धा बाहेर पडेल. या बदल्यांसाठी सुद्धा SIT चौकशी करावी, कारण हा किंवा ED कडे पाठवावा. 100 कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी